झेंडू तिथून भरायला चालू करा. नमस्कार मित्रांनो, मी सागर आणि तुम्ही बघत आहात वारणा रिव्हर फिशिंग. मित्रांनो, आज आपण आलेलो वारणा नदीला आणि आज येण्याचं कारण वेगळंच आहे मित्रांनो. कारण आपली वारणा नदी होत आहे दूषित. ते दूषित वारणा नदी स्वच्छ करण्याचं काम घेतलेलं आहे मित्रांनो हाती. आणि त्याच मित्रांनी आपण भेटण्यास आलेलो आहोत मित्रांनो. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं बघण्यास मिळेल की आपण कोणत्या पद्धतीने वारणा नदी स्वच्छ करण्यास काम चालू आहे मित्रांनो. हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. सांगली जिल्हा वाळवा तालुक्यातले शेगाव गाव आहे मित्रांनो. आणि गावकऱ्यांच्या साह्याने आणि माजी सरपंच उत्तमराव शामराव गावडे यांच्या हे सरपंच त्यांच्या वतीने हे काम चालू आहे मित्रांनो. आणि हे जे वारणा नदी आहे, हे वारणा नदी स्वच्छ करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि केंडाळ काढ त्यांच्या संगत मित्रांनो आपण पण चाललेलो आहे नदी स्वच्छ करण्यासाठी. आणि बघू शकताय तो काही लावलेले आहे आणि ह्या पद्धतीने खाली चाललेलं आहे. आपण रंजनबाई आपल्याला घेऊन चाललेलं आहे. आज काही नाही मित्रांनो, नदीचे साईडचं केंद्र किंवा कचरा जे काढण्याचा आपला व्हिडिओ आहे. हे बघू शकताय काय आहे आपलं. हे तिकडे जे साचलेलं आहे हे काढण्याचं काम चालू आहे मित्रांनो. झेंडू नाही, हे पाण्याचं विषारी असं हे आहे वनस्पती, काय म्हणतात त्याला, झाड असं उगवतं आहे. आणि ह्याच्यानं पाणी दूषित होतं आहे. माशासनी ऑक्सिजन लेवल कमी होते ह्याच्यामुळं आणि पाणी प्रदूषणाला साथ देते. आपली काही चालू झालेली आहे चालू आहे. इकडे मामा काय गॅस काय काम ही आता होतं का नाही कंच्या टाकलेलं सगळं तोडलं सगळं आम्ही काल. काय सांगता? होय. आणि आता हे निम्म इकडे चालू आहे, निम्म तोडले बघा त्यातलं हुंपूर अलीकडला. आणि त्या वरल्या साईडला आहे का नाही तिथं सगळं हुंपूर होता, ते सगळं तोडलं आम्ही. त्याशिवाय हालतच नाही केंद्र नाही साईडचं सगळं सगळं एकच जीव धरतो या साईडचं गावाचं शेंड मारून काढा लागत असं. ही दारण्याला का नाही असं ही करते की काढते. इथे टाकली म्हणजे काय कडकडाला थांबले मी. हां हे कंजा बघा, ह्या कंजाला का नाही ह्याच्यामुळे काय पाण्यात लई फरक पडला म्हणताय. होय होय लय आत येत लय मुळे लय आत येते खाली. तिथं घेऊया तिथले ते टाकायचं खाली. हे बघताड आहे का हे हां मोठं रे बारकं बांड बसलेलं इथे. मग पुस्तकाला काय केलं का फोटो काढायला तो गेलो पाण्यात, तो पत्र पडलं पाण्यात. हे सगळे ते असं लोकांच्या बसतो. चांगलं असं खाली एवढ्याला दिवस गेला आमचा. काढायला चेष्टा अडकून बसलेला असतो. फोटो मारले सगळं मारलंय, काय ठेवलं नाही, अडकलंय नाही. हां तेवढं सगळं फुट मारलं तेवढं.
इथं होतं इथलं मारलं सगळं. ही बोरिया मामा आहे. नाही, हे रॉड किती होईल? कडल ती कापून खाली लावून दिल्या करू. असं इकडं बोलू. दम जरा. बघू शकता मित्रांनो कसं हातानं त्यांनी भरत आहेत आणि असंच हातानं जरा जरा करून त्यांनी पूर्ण नदी स्वच्छ केलेली आहे. रमजान भैया कुठनं आलाय तुम्ही घेत? ढवळीच्या जॅकेलपासून. ढवळीच्या जॅकेलपासून ढवळी जॅकवेलपासून घेऊन आलेले आहेत कोरेगावपासून. आणि आता हे आपलं खाली शिगावचं धरण आहे तर धरणापर्यंत आता आल्यात त्यांनी. म्हणजे असं हे बघू शकता कसं हातानं काढत आहेत आणि असं हातानं काढत काढतच भरत भरत पूर्ण जसं कडचं कचरा बघा इकडे कसं दिसते बघा पुढं पुढं कसं दिसते बघा मित्रांनो स्वच्छ दिसते. आणि हे ते येऊन असं हे राहिलेलं आहे. मग आता इथनं पुढं बघू शकते तुम्ही इथनं पुढं असं भरलेलं आहे भरलेलं आहे असं भरलं आहे गच्चं. हे आता काढायचं काम चालू आहे आणि रमजान भैया आणि मामा हे दोघं मिळून काढत आहेत मित्रांनो. हे कायलमध्ये भरतात त्यांनी आणि कायलमध्ये भरून परत वर नेऊन जमिनीवर टाकून ते वाळवून परत पेटवून देतात मित्रांनो. काढले शेवट आपण घाण चांगली घाण काढली तर चांगलं होणार आहे. असा जीव धरते नका मुळगाट बिळगाट धरते जाम सोडत नाही ना वाढत 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 जाते पुढे. बघू शकता मित्रांनो एक वर नेऊन एक चांगल्या जागी सेफ जागा बघून त्याचा ढीग मारत आहेत. म्हणजे ते जेणेकरून ते वाळावं लवकर या हिशोबानं म्हणजे आपल्याला परत पेटवता येते ते.
बारडीतून कायलीतून बारडीत भरतात आणि बारडीतून परत भरून वर टाकायचं काम चालू आहे. ती पानाला मुळी होते बरं का. पानाला बी मुळ्या फुटतात हं त्याला. पानाला पुन्हा ह्याला चिकाटते आपल्या ही पानं बोरला. आहे ना, हां त्या पानाला मुळे पडते हवी. होय. पान परत नवीन नवीन तयार होते झाड. हो का, पान जरी राहिलं हां तरी याला मुळे फुटते द्या. जाऊ दे पान कुठं आहे. हा हो का, पान राहिलं तरी पण आपलं ह्याला मुळ्या फुटते ती आणि परत आणि तयार परत होते. आणि तयार होतं याचं. बघू शकता मित्रांनो, ह्याच पॉईंटवर पूर्ण भरलेलं होतं. त्या कोपऱ्यापासून ते इथंपर्यंत येऊन काढलेलं आहे. आणि असंच त्यांचं दिवसभर काम चालू राहते मित्रांनो. त्याने थांबत नाही. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत असंच थोडं 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 काढण्याचं हे काम रमजान भैया आणि मामा करत आहेत. तर त्यांच्यासाठी मित्रांनो प्लीज लाईक करा. लाईक करा आणि शेअर करा. किती वर टाकले आपण ते वाळलं. वाळले काय? हा हां आता ते पेटणार आहे का तिथलं? पेटी होणार असं. इथं रॉड आहे परत ये. जरा काढा बघू प्याला पाणी. बघू शकताय असं कॅन्डल हे टाकलेलं आहे काढून. वाळले बघू शकता तुम्ही. हे भरपूर होतं खरं, हे कसं वाळल्यानंतर गोळा होते मित्रांनो. जाऊ चलून दाखवा रमजान भाई. बघू शकता तुम्ही असं तिने वाळत टाकलेलं आहे आणि हे असं वाळवून तिने पेटवून देतात मित्रांनो. बरोबर सर्व हे असं पसरलं की वाळतं या. हां असं वाळलं म्हणलं की काढ लावायची. पेटते. पेटतं या, लगेच पेटतं हे. हे आत्ताच म्हणजे काल परवाच काढलेलं आहे मित्रांनो. दोन तीन दिवस झाले. 2 दिवस. ते वाळण्यासाठी भरपूर वेळ लागतोय. ते वाळल्यानंतर पेटवून सोडायला लागते. मग आता कसं लागत नाही. आता पेटव त्याला आपण दाखवलं असतं खरं, कसं अजून वाळलेलं नाही मित्रांनो. ते वल्ला आहे. अजून वाळला आहे. किती वडले लावा. हे बघा, हे तोडलेलं आहे. किती मोठा डापा रॉड. ढाप हे असं तोडून म्हणजे जे पाण्याला तटत होतं ते तिने अंतराळी केले आणि अंतराळी करून त्याला आता हे जे केंद्रात तटत होतं हे तटायचं बंद केलं. मग आता ते ढकललं तर पुढं सरकतंय आणि एक चांगली जागा बघून तिथं काढण्याचा तिने प्रयत्न करतात. कारण का तुम्ही बघू शकता असं खडं दरड आहे सगळं. साईडला अडचण आहे भरपूर. त्या अडचणीतून त्याने ढकलत घेऊन जायला लागते ती. आणि जिथं काढता येते तिथं नेऊन तिने काढून असं वर टाकतात. हे पूर्ण भरलेलं होतं मित्रांनो, गच्च होतं भरलेलं जाम. ते त्यांनी सुटसुटीत केले, मोकळं केले. आता हे जे नवीन उगवा लागले हे कुठं तर आहे मित्रांनो. हे असं येते. मग आता हे पण त्यांनी परत आणि एक वेळा असं फेरी मारणार त्यावेळेला हे काढून. ही सगळं डापू मारले आम्ही. याला तटत होतं काय? हा तटत होतं. ही सगळं डापू दिसलेले. हां सगळे डापू आम्ही मारलेली. खाल्लं
म्हणजे ते त्याला तटत नाही मग आता हा ते तटत मोकळं नाही राहते त्यावर. जाते मोकळं पळते. राहते. या खालनं जातं या हे दाखवू मारलेलं. हा तोडला मामा ऊन लय लागत असेल हो नाही? लई लागते ऊन लई. सारखं पाणी प्यायला लागतं. एक अर्धा तास गेला की पाणी. मग असल्या उन्हात तुम्ही ते काढायचं काम करताय का? होय खरं पाण्यात असल्यामुळे जरा पाणी प्यायचं काही टेन्शन नाही हो. आता हे काढा लागलाय म्हणून अजून प्यायला तर येते पाणी, डायरेक्ट प्यायला येते. हा हे जरी आता वाढलं तर डायरेक्ट पाणी प्यायला येणार नाही. नाही नाही येणार नाही होय, जेव्हा घाण होणार पाणी. घाण होणार पाणी सगळं दूषित पाणी होणार. पुढं मारा, वर मारा. बघू शकता मित्रांनो, असं हेकडनं ह्याकडंच ना तिने क्लिअर करत आलेलं आहे. कुठं कुठं तरी एका दुसरं राहतंय नवीन मित्रांनो. नवीन राहत नाही. नवीन हे नवीन आहे, नवीन उगवा लागले परत. आणि तरी पण मित्रांनो बघू शकता तुम्ही पूर्ण असं स्वच्छ केलेलं आहे. किंवा थोडं कुठं तर असं एखादं पान राहिलेलं ते उगवून परत नवीन तयार होत असते मित्रांनो बी. बरोबर. तर आता आणि परत म्हणजे त्यांनी अनेक हात मारायचे. अनेक हात मारणार आहेत, म्हणजे वरनं काढत येतात परत खाली धरणापर्यंत येऊन ते सपवायचं. अनेक वेळा ते रिटर्न परत आणि एक वेळा काढायचं. असं केल्यानंतर त्याचा थोडं थोडं करून मित्रांनो त्यांनी सपवत आहेत. आणि हे काढलेलं त्यांनी वर वाळत टाकतात मित्रांनो, वर उंचावर जमिनीवर. आणि ते तिथं टाकून ते वाळल्यानंतर ते पेटवून सोडतात. म्हणजे बी असं वाटते. हां, बी नाश करतात. त्याचा बी नाश केला की परत उगवून येत नाही ती. हे आता सुरुवात आहे, तो तर केलं तर लय भारी मित्रांनो. नाहीतर पुढं भविष्यात आपल्याला वारणा नदी ही दिसणार नाही. वारणा नदीचं नुसतं आपल्याला जलप्रणीच दिसणार मित्रांनो. वारणा नदीचं पाणी बघायला मिळणार नाही. नाहीतर आता ही आत्तापासूनच जर सुरुवात केली तर भरपूर दिवस आपली वारणा नदी एकदम स्वच्छ राहील. आणि भविष्यात वारणा नदीचं पाणी आपल्याला पिता येईल. तर मित्रांनो ऊन लय लागत आहे. मग मी म्हणलं की मला बाहेर सोडा आणि तुमचं काम चालू दे, कारण भरपूर ऊन आहे मित्रांनो. आणि असल्या उन्हात तिने काम करत राहतात दिवसभर. भरपूर सल्यूट आहे मित्रांनो असल्या या लोकांनी की त्यांनी त्यांचं काम एकदम प्रामाणिकपणे करत आहेत. आणि नदी जी आपली आहे ते स्वच्छ करण्याचं त्यांनी काम करत आहेत. बघू शकता मित्रांनो, हे आपलं रमजान भाई आहेत. आणि मामा नाव सांगा तुमचं? वसंत चव्हाण. वसंत चव्हाण. हे दोघं मिळून मित्रांनो ही जी नदीतली जलप्राणी आहे किंवा अंतरगंगा म्हणतात किंवा केंदळ म्हणतात, हे काढण्याचं काम ह्यांच्याकडे आहे मित्रांनो. आणि आता हे भरपूर दिवस झाले ह्यांनी हे काम करत आहेत. एकदम असं क्लिअरमध्ये करत आलेलं आहेत मित्रांनो. ही वारणा नदी आपली केंदळयुक्त करण्याचं काम ह्यांनी करत आहेत. कायलीमध्ये बसून मित्रांनो ह्यांनी हे स्वच्छ करत आहेत मित्रांनो. बघा रमजान भाई, तुम्हाला काय बोलायचं आहे का? पाणी आपलं दूषित होत आहे. आणि जेवढ्या लवकरात लवकर आपली नदीतली स्वच्छता स्वच्छ होईल जलपर्णी, तेवढं आपण लवकरात लवकर आम्ही पूर्ण करणार आहे. आणि आपण पण आपल्या गावातली जे नदीकाठी ही जलपर्णी आहे ती लवकरात लवकर आपण काढून घ्यावी. बघू शकताय रमजान भैया त्याने आमचा फुल सपोर्ट आहे. आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही नदी स्वच्छ करण्याचं काम हे करत आहे.